नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लक्षवेधीचा आजचा विषय हा राहुल गांधींच्या वक्तव्याच्या संदर्भात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद संबोधित केली. ही पत्रकार परिषद आजवरच्या पत्रकार परिषदांपेक्षा वेगळी होती, कारण त्यात कुठलाही पत्रकार आमने सामने राहुल गांधींच्या कडे नव्हता, तर ऑनलाईन पद्धतीने राहुल गांधींना प्रश्न विचारले जात होते आणि त्याची उत्तरं ते देत होते. ही संपूर्ण पत्रकार परिषद ही अत्यंत समंजस भूमिका घेऊन केली गेली असं आमचं ठाम म्हणणं आहे. राहुल गांधींनी या प्रकरणी केंद्रावर टीकास्त्र सोडलेलं नाही आणि इतकंच नाही तर कोरोनाच्या संपूर्ण लढाईत कशा पद्धतीनं एक अत्यंत जबाबदार विरोधी पक्ष या नात्यानं काँग्रेस आत्ताच्या विद्यमान सरकारच्या सोबत उभी आहे हे दाखवण्याचाच राहुल गांधींनी प्रयत्न केला. राहुल गांधी नुसतं इतकंच करून थांबले नाहीत, तर आजवरच्या प्रशासकीय अनुभवाच्या बळावर काँग्रेस पक्षाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे राहुल गांधींनी केंद्र सरकारला कोरोनाची लढाई कशी जिंकता येईल याचे काही सल्लेवजा अभिप्राय सुद्धा दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने राहुल गांधींची काही वक्तव्य आपण आधी टप्प्याटप्प्याने ऐकणार आहोत आणि त्यानंतर या लक्षवेधीतली चर्चेची पुढची पायरी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधी लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीच्या संदर्भात काय म्हणतात ते ऐकूया. आइडिया है कि भाई लॉकडाउन हो गया तो बात बन गई. नहीं, लॉकडाउन हुआ तो बात नहीं बनी है, बात पोस्टपोन हुई है. तो रिसोर्सेज को इफेक्टिवली यूटिलाइज कीजिए, रिसोर्सेज को स्टेट्स के हाथ में दीजिए. जीएसटी जो स्टेट्स को देना है वो दीजिए. चीफ मिनिस्टर्स और डिस्ट्रिक्ट्स से खुलकर कम्युनिकेशन कीजिए. याचबरोबर राहुल गांधींचं कोरोनाच्या विरोधातल्या लढाईबाबत अत्यंत ठाम आणि स्पष्ट असं मत सुद्धा आहे. ये जो लड़ाई है ये अभी शुरू हुई है. इसमें आज विक्ट्री डिक्लेयर करना बहुत गलत काम होगा, क्योंकि ये लंबी लड़ाई है और इस लड़ाई को सिस्टमैटिकली आस्ते आस्ते लड़ना पड़ेगा. राहुल गांधींच्या एकूणच भूमिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आरोग्य चाचण्यांच्या संदर्भातला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतामध्ये आरोग्य चाचण्या ठरवून कमी केल्या जात आहेत का अशा प्रकारचा एक प्रचार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं माध्यम तंत्र हे भारताच्याकडे रुग्णसंख्या कमी असल्यानं संशयानं पाहत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणि त्याही पलीकडे जाऊन भारतीयांच्या जीवाचं मोल लक्षात घेऊन राहुल गांधींनी भारतामध्ये वेगानं आरोग्य चाचण्या व्हायला हव्यात अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. मगर कोई ना कोई तरकीब तो निकालनी पड़ेगी कि हम टेस्टिंग एट स्केल कर पाए, क्योंकि अगर आप कोविड से लड़ना चाहते हैं बिना टेस्टिंग एट स्केल आप लड़ ही नहीं सकते. आपको यही नहीं मालूम होगा कहां है बीमारी, कहां है. मान लो आपने एक हॉटस्पॉट एरियाज बना दिए, नॉन हॉटस्पॉट एरियाज बना दिए. अगर आप नॉन हॉटस्पॉट एरियाज में टेस्ट ही नहीं कर पा रहे तो आपको मालूम ही नहीं कि वो आप हॉटस्पॉट कब हो जाएगा. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या सूचना राहुल गांधींकडून प्राप्त झालेल्या आहेत. आता या संदर्भातले काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, राहुल गांधी ज्या पद्धतीच्या सूचना एकूणच देश पातळीवर देत आहेत त्यातल्या बऱ्याचशा सूचना या राज्यांमधल्या स्थानिक प्रशासनानं अर्थात तिथल्या सरकारांनी अंमलात आणायच्या आहेत. तेव्हा अशा प्रकारची अंमलबजावणी काँग्रेस शासित राज्यात कशी सुरू आहे? महाराष्ट्र हे आत्ताच्या घडीला कोरोनाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील राज्य आहे. देशातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत आहेत. अशा वेळेला मुंबईमध्ये राहुल गांधींनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या बाबत काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने आग्रही असणार आहे? राहुल गांधींनी आरोग्याच्या संदर्भात केलेल्या या सूचनांच्या पलीकडे रेशनच्या बाबत सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा ही कोरोनाच्या लढाईत राहुल वाच.
राहुल गांधी यांनी शिधा वाटपाच्या संदर्भात केलेल्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण सूचनांच्या संदर्भातली चर्चा. राहुल गांधींनी रेशन कोणाला द्यायचं, कसं द्यायचं याच्या संदर्भात महत्त्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे. ती आधी ऐकणार आहोत. बहुत सारे लोग हैं जिनके पास राशन कार्ड नहीं है, उनको भी मिलना चाहिए. कोई ना कोई तरीका निकाला जा सकता है असेस करने के लिए. बट मुझे लगता है कि 10 केजी व्हीट और राइस, 1 किलो पल्सेस, 1 किलो चीनी हर सप्ताह सरकार को देना चाहिए उन लोगों को जो भूखे हैं. एकदम आप गरीब लोगों को फूड सप्लाई देना शुरू कीजिए. बहुत सारे गरीब लोग हैं जिनके पास राशन कार्ड नहीं है, उनको भी इंक्लूड कीजिए. तो फूड का एक सेफ्टी नेट तैयार कीजिए. न्याय योजना, डायरेक्ट पैसा 20% सबसे गरीब लोगों के बैंक अकाउंट में डालिए. या संदर्भात आपल्या सोबत सुधीर मुनगंटीवार आहेत, भाई जगताप आहेत आणि उल्का महाजन आपल्या बरोबर फोनवरून आहेत. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि सुधीर मुनगंटीवार याच संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भुकेल्यांचा प्रश्न गंभीर होतोय. रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या असं राहुल गांधी सांगतायत. त्यांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे. आत्ताच्या घडीला तशा प्रकारची व्यवस्था होताना दिसतेय की नाही दिसत आहे? तुमच्या इथे रेशनच्या संदर्भातला तुमचा अनुभव काय? सुधीर मुनगंटीवार. नाही, हे खरं आहे की त्यांची मागणी अतिशय योग्य आहे आणि ते मी मागणी योग्य यासाठी म्हणतो की जान है तो जहान है. हे जे श्रमिक आहे, कष्टकरी आहे, यांच्या श्रमावर आमचा देश उभा आहे, आमच्या राज्याचा विकास उभा आहे. सुधीर मुनगंटीवार टीका घेऊन कुठं रस्ता बनवायला जात नाही किंवा राज्याचा कोणी मुख्य सचिव घमेले घेऊन माती टाकायला जात नाही. हजारो मजूर, लाखो मजूर आपले श्रम आणि परिश्रम इथं देतात. बरं, आता त्यांना रेशन दिलं पाहिजे का? आता दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणच्या जागा आपण प्राकुल्या कुटुंब म्हणतो, प्राथम्यक्रमाने जे कुटुंब लाभधारक आहे त्यांना तर माणसी प्रत्येक महिन्याला 5 किलो धान्य देण्याचा निर्णय केला. आता प्रश्न उपस्थित झाला की आपल्या देशाचा कोणताही निर्णय हा देशासाठी घ्यावा लागतो, एका राज्यासाठी घेता येत नाही. मला आठवतं की मी पहिलं पत्र 23 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना लिहिलं आणि मी फक्त पत्र लिहित नाही, माझी सवय आहे, मी स्वतः व्यक्तिगत बोलतो. बरोबर आहे. मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की आत्ताची वेळ तुझं माझं तुझं करण्याची नाही आहे, पत्र पाठवून माहिती घेण्याची नाही आहे. आपण आपल्या राज्यामध्ये ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे. आणि आपला महाराष्ट्र धर्म हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेणारा आहे. पण मग सुधीर भाई, जर समजा अशी भूमिका असेल तर त्यात अडचण कुठे येते? झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, कुठे आहेत? ते सांगतो फक्त शांतपणे, कारण हा महाराष्ट्राचा सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न. पहिली गोष्ट, आता एकमेकावर ढकलण्याची वेळ नाही. कोणताही निर्णय देशासाठी हा सर्व राज्यांसाठी होता. पण आपलं राज्य म्हणून मी विनंती केली की आपण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य देऊ. जाईल 100-500 कोटी जाऊ शकतात. 100-500 कोटी काही मोठी रक्कम नाही आपल्या राज्यासाठी. कारण मी 5 वर्ष अर्थमंत्री होतो, मला याची जाणीव आहे की आपलं राज्य देशामध्ये नंबर 1 आहे. पण या महाराष्ट्रात जर चुकून आपण लोकांना रेशन कार्ड नसलेल्यांना जर रेशन दिलं नाही आणि कारण नसताना लोक पोटाची भूक शमवण्यासाठी बाहेर वारंवार निघत गेले. आपलं लॉकडाऊन जेव्हा 1 महिन्यासाठी महाराष्ट्राचं वाढतं तेव्हा आपलं जीएसडीपी म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट सगळं उत्पन्न हे 2,86,667 कोटीचं नुकसान होतं. म्हणजे आपण 1 महिना लॉकडाऊन आपल्या राज्याचा जेव्हा वाढेल तेव्हा 2,86,000 कोटी, 667 2,86,000 काय. आता मी विनंती केली की तुम्ही 200-400-500 कोटी गेले तर चालतं आणि त्यासाठी काही मी सूचनाही केल्या. बांधकाम कामगार आहे. बरं, आता बांधकाम कामगाराचे 9,000 कोटी रुपये आपल्याकडे डिपॉझिट आहे त्यांच्या हक्काचे कायद्याने, त्याच्यावरचं व्याजच 500 कोटी येतं. आता 12 लक्ष लोकांच्या खात्यामध्ये आपण 5,000 रुपये डायरेक्ट टाकू शकतो.
34 लक्ष निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटित आहे. त्यांना आपण पैसे देतो, आपल्याकडे नियमच आहे. पण हा पैसा त्यांना आपण फरवरीच्या नंतर दिला नाही. मार्च एप्रिल मेचा पैसा 3,000 आणि केंद्राने दिलेले 1,000, हे 4,000 रुपये देऊन टाका, म्हणजे रेशन कार्ड जरी नसलं तरी त्यांना मिळतं. तिसरा मुद्दा की मी या संदर्भात थोडी केंद्राकडे माहिती घेतली बरं. की का नाही देत, आपण देऊ रेशन केंद्र सरकार म्हणून. त्यांनी सांगितलं की बघा की रेशन कार्ड तयार करण्याची जबाबदारी केंद्राची नाही, राज्याची असते. राज्याने आपापल्याकडे रेशन कार्ड नसणाऱ्यांची इतकी मोठी संख्या कशी ठेवली. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक राज्याला आपला स्वतःचा एक कस्टमाइज प्लॅन करता येतो. आणि राज्याला साधारणतः आतापर्यंत 1,611 कोटी पाठवले. बरं. आता मी हा आकडा या विभागाच्या सचिवांकडून सुद्धा कन्फर्म केला की आपल्याला 1,611 कोटी हे स्टेट डिझास्टर मध्ये आलेत का. ते म्हणाले हो आले, पण आतापर्यंत तुम्ही याचा उपयोग करायला हवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे रेशन सुधीर कार्ड भाऊ, नाही, सुधीर भाऊ मला थांबावं लागतंय. एकच मिनिट थांबा, वेळेची मर्यादा आहे थोडीशी सुधीर भाऊ, अन्यथा आपल्याला चर्चा घडवता येणार नाही. तुम्ही जे मुद्दे मांडले ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचाच एक संदर्भ आता घेऊन मी भाई जगतापांना प्रश्न विचारतोय. भाई जगताप, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या, त्यांच्या पोटाची भूक भागवा, हा मुद्दा आजचा नाही. आज राहुल गांधी बोलतायत, काल आपल्याकडे इतर नेते महाराष्ट्रात वारंवार हे सांगत होते. त्यावेळेला तुमच्याच पक्षाचे नेते त्याची खिल्ली उडवत होते. काल परवापर्यंत गरीबाला अन्न द्या, रेशन कार्ड नसलेल्यालाही अन्न द्या, असं ज्या वेळेला विरोधक म्हणाले त्यावेळेला विरोधकांना रेशन कार्डाचे लाभार्थी व्हायचंय का असं आपल्या एका मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य आहे. आता राहुल गांधीच सांगतायत रेशन कार्ड नसलेल्याला धान्य द्या. आता काँग्रेस काय करणार आहे? नाही, काँग्रेस काय करणार यापेक्षा वस्तुस्थिती काय ते समजणं गरजेचं आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊन 6 महिने झालेले आहेत आणि अनेक निर्णय ते चालू आहेत. दुर्दैवाने त्यांनी हे घेतल्याच्या नंतर एक अधिवेशनामध्येच आपल्याला अधिवेशन कॉलअप करावं लागलं, कारण ह्या कोरोना संकटाला आम्ही सामोरं जात आहोत. अहो पण साधी गोष्ट, तुम्ही असं द्रविडी प्राणायाम कशाला घालताय? माझा साधा प्रश्न, चला तुम्हाला सुद्धा, की जेव्हा 2013 साली अन्न सुरक्षा योजना लागू झाली, काय योजना होती ती योजना अशीच होती की या देशातला कोणीही गरीब नागरिक खाली पोट किंवा उपाशी पोट झोपता कामा नये. आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये झाली सगळ्यात प्रथम. आणि त्याच्यासाठी आपल्या राज्याने वेगळा निधीचं तरतूद केली. मग गेल्या 5 वर्षामध्ये ती का मोडीत काढली, हा माझा जर प्रश्न जर असेल तर त्याला तुम्ही राजकीय वळण द्याल, मला द्यायचा नाही तो. परंतु आता इथे सुधीर भाऊंसारखा माणूस ज्याने राज्याचं 5 वर्ष बजेट मांडलं आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासू आहेत, माझे मित्र आहेत, परंतु त्याला फक्त एक नम्रपणे गोष्ट सांगू इच्छितो. ज्या वेळेला असाच प्रश्न आपण त्याच्या अगोदर सुद्धा हे केला होता हो, की त्या याच्या कन्स्ट्रक्शन बोर्डाचे जे 9,000 कोटी आहेत याच्यामध्ये सरकारचा एक तंबडा पण नाही अजिबात. मी त्या बोर्डावर आहे, मला जास्त माहिती आहे त्यातली. आणि म्हणून ते पैसे कसे विनियोग करावे त्याचा सुद्धा प्रत्येक ह्याचे गाईडलाईनच आहेत. असं नाही होतो इकडनं उचललेले तिकडनं टाकले, असं होत असेल तर सांगा तुम्ही, कारण तुम्ही अर्थमंत्री राहिलेले आहात. राहिली गोष्ट की आज सगळ्या गरिबांना मिळालंच पाहिजे, याचं मूळ स्रोत तिथेच होतं की अन्न सुरक्षा योजना. आता त्यांनी बोलताना राहुल गांधीने अनेक एक गोष्ट बोलली की न्याय योजनेच्या माध्यमातून, त्याला काही नाव द्या तुम्ही, त्याला अन्न सुरक्षा नका म्हणू, तुम्ही त्यांना मोदी सुरक्षा म्हणा, आमची तयारी आहे, काही नाही, गरिबाला गेलं पाहिजे हे त्याचा अर्थ आहे, दुसरा काहीच नाही. न्याय याच्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की हा जो वर्ग आहे तो अतिशय महत्वाचा वर्ग आहे आणि आज सगळ्यात मोठी झळ त्याला पोहोचलेली आहे. त्याच्या भाई जगताप एकच मिनिट, भाई जगताप इथे एक मुद्दा असा उपस्थित होतोय की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य द्यायला आता काँग्रेसचे इतके मोठे नेते सांगतायत. महाराष्ट्रात सत्ता असलेली तुमची आघाडी याबाबत एकवाक्यता बाळगते का? बाळगेल ना, त्याची अजिबात आपण म्हणजे तुमचं एक हे म्हणून एक समाजाचा चौथा स्तंभ म्हणून तुमचं ते चिंता असणं बरोबर आहे. नक्कीच त्याचा आजच सकाळी माझ्या माहितीप्रमाणे आपण पाहिलंही असेल,
आदरणीय भुजबळ साहेबांनी त्याच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे आणि काय करता येईल याच्या बाबतीमध्ये चांगला तो हे चालू आहे. परंतु हे जे काय समजा आपण पर्याय जे काही निवडतोय, हे पर्याय ही परिस्थिती जगभरामध्ये कधी नव्हती, आपल्याकडे कधी नव्हती आणि म्हणून या अपरिहार्य परिस्थितीमध्ये काय करता येईल हे सांगताना ते तुमचं सरकार आणि आमचं सरकार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग केंद्र सरकार आणि राज्य सरकार असाही विषय येईल ना. अगदी येईल. भाई जगताप, फार बरं झालं आपण हा विषय काढला की हा नक्कीच विषय येईल. पण एक छोटीशी सूचना आहे, हा निमित्तानं सांगतो. काँग्रेसचं सरकार असलेल्या छत्तीसगडनी केंद्रानं काहीही सांगायच्या आधी स्वबळावर अनेक गोष्टी केल्या, या महाराष्ट्रात घडायला हव्या होत्या. ज्या काँग्रेसला केरळमध्ये कम्युनिस्टांना, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला, राजस्थानमध्ये काँग्रेसला जमल्या, महाराष्ट्रात काय होत आहे? नाही, महाराष्ट्रामध्ये म्हणून मी म्हटलं तुम्हाला की छत्तीसगडचं सरकार, आमचं सरकार, आमच्या मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं. इथे आमच्या केरळमध्ये आमचं सपोर्टिंग सरकार आहे, तिथे त्यांनी पाऊल उचललं. पण एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये विचार, नक्कीच नुसता विचार नाही, त्याच्यावर पावलं उचलली जातील. आजच याच्यामध्ये यांनी भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे, पवार साहेबांनी स्वतः त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, स्वतः बाळासाहेब थोरात त्याच्या बाबतीमध्ये बोलले, मुख्यमंत्री त्यांच्या याच्यामध्ये बोललेले. आणि म्हणून आपण काय करतोय नेमकं माहिती आहे का? त्यांनी काय केलं, यांनी काय केलं, यापेक्षा या परिस्थितीतनं जर मार्ग काढायचा आहे तर आपल्याला त्या गरिबांना अन्न पोचलं पाहिजे. त्याबरोबर त्यांनी जे सुचवलं त्याच्यावर आजची चर्चा आहे. बरोबर आहे. आपल्यासोबत उल्का महाजन आहेत. भाई जगताप, या संदर्भात उल्का महाजन आपल्या सोबत आहेत, सुधीर भाऊ आहेतच. त्यांच्याकडे आपण पैशाच्या हस्तांतरणाच्या संदर्भातला मुद्दा नेऊ, पण तत्पूर्वी एकदा उल्का महाजन यांना चर्चेत सहभागी करून घेतो. आणि उल्काताई, आपल्याला विचारतो, तुम्हाला असं वाटतंय का उल्काताई की आजच्या स्थितीला सुद्धा रेशन कार्ड नसलेल्यालाही धान्य द्यावं, त्याची भूक मिटावी, याबाबत विद्यमान आघाडीत एकवाक्यता आहे? आता तर राहुल गांधी सांगायला लागलेत, त्यामुळे काँग्रेसवर नैतिक दबाव आलेला आहे. अगदी बरोबर आहे. ही मागणी आम्ही लॉकडाऊन जाहीर केलेल्या दिवसापासून करतो आहोत की फक्त रेशन कार्ड धारकांनाच देणं हे अन्यायाचं होईल. मोठ्या प्रमाणात लोक आणि विशेषतः गरीब समूह असे आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आणि त्यांनाही धान्य दिलं पाहिजे. पण महाराष्ट्र सरकार हे सांगत राहिलं की केंद्र सरकारने घातलेली ही अट आहे की फक्त कार्ड धारकांना द्या आणि त्यामुळे आम्ही त्याच्या बाहेर जात नाही. तर त्याच्या पुढे महाराष्ट्र शासनाला आमचा प्रश्न होता, आणि केंद्र सरकारलाही आम्ही हा प्रश्न विचारतोय की रेशन कार्ड नसलेल्यांना का नाही, आणि राज्य सरकारलाही हा प्रश्न विचारतोय की कार्ड नसलेल्यांना का नाही. आणि दोन्ही पातळीवर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी यात निर्णय घेतलेला नाही. तर आता आपण राज्यात ही चर्चा करतोय, म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला असा प्रश्न विचारतोय की इतर राज्यांनी स्वतःचे पैसे घालून स्वतःच्या बळावर रेशन कार्ड नसलेल्यांना आणि अन्न सुरक्षा योजनेच्या बाहेर असलेल्यांना समाविष्ट करून त्यांना रेशन देण्याचा निर्णय त्यांच्या राज्यामध्ये याआधीच घेतलेला आहे. मग हे महाराष्ट्र शासन का करू शकत नाही, असा आमचा प्रश्न गेली काही दिवस आम्ही सातत्याने विचारतो. आणि त्याला मात्र त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घ्यायला तयार नाही. ते असं म्हणतायत की आम्ही भरड धान्य देतोय, डाळ देतोय, पण डाळ आता कुठेही मिळत नाही, भरड धान्य कुठेही मिळत नाही, फक्त तांदूळ आणि गहू देणं चालू आहे. आणि ते सुद्धा विकत घेतलं तरच मोफत, हा एक निर्णय. निर्णय नंबर 2 त्यांचा आहे की आधार कार्ड जर लिंक झालं नसेल, हा प्रश्न आम्ही सातत्याने उठवतोय, तरी लोकांना रेशन नाकारलं जाते. तर आधार कार्ड लिंक नसणं हा तुमच्या टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे. लोक खेपा घालतायत, पण लिंक झालं नसेल, अपडेट झालं नसेल, आधार सेटिंग झालं नसेल, तर तुमच्या सिस्टीमचा तो इश्यू आहे. बरं, आता याच संदर्भात राहुल गांधींनी ज्या सूचना केल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. राहुल गांधी काय सांगतायत, तर ते म्हणतायत की विशिष्ट संख्येचं गहू, तांदूळ, डाळ याच्या पुरवठ्यातलं धान्य हे संबंधितांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भाई जगताप, इथेच कळीचे मुद्दे जन्माला येतात. आपल्याला इतर राज्य करताना दिसतात, आपण करताना दिसत नाहीये, त्यामुळे चिंता वाढली आहे. नाही, कसं आहे माहितीये का प्रसाद, आपण सगळ्यांनी जाणणं गरजेचं आहे. नुसतं राज्य नाही, कारण आपल्याकडे याचा जो केंद्राचा जो अन्न सुरक्षा याचा जो आहे कायदा आहे, त्यानुसारच सगळ्या राज्यांना चालावं लागतं. अर्थात त्या राज्यांना त्यांचे निर्णय घेण्यामध्ये कसलं बंधन नाही, पण हे अन्नधान्य जे आहे ते केंद्राकडनंच मिळणार आहे, हे लक्षात घ्या आपण. आणि हीच वस्तुस्थिती आहे, हीच आपली सिस्टम आहे. अगदी केंद्रापासून राज्याच्या अगदी थेट गावापर्यंतची हीच आपली सिस्टम आहे आणि त्या सिस्टमनेच आपण आता चाललेलो आहोत. आणि म्हणून
उल्काताईंचं ते म्हणणं मला पूर्णतः मान्य आहे. याच्या अगोदर सुद्धा आम्ही मांडलेलं आहे, मागच्या वेळेलाही आम्ही मांडलेलं आहे. आज काही सरकार आलं म्हणून मी काही वेगळं बोलतोय असं नाही. या लोकांचा आधार लिंकेज जर नसेल तर ते खरं आहे, ती चूक आपल्या तिथल्या याची त्या डिपार्टमेंटची असू शकते किंवा ते आपल्या जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातली ती त्रुटी असू शकते. पण हा प्रश्न फक्त काय महाराष्ट्रापुरताच आहे असं नव्हे. गुजरातमध्ये पण तसं होतंय, मध्य प्रदेशमध्ये तसं होतंय, सगळीकडेच होतंय. पण तरी सुद्धा त्याचा तकलादू कारण पुढे न करता या बाबतीमध्ये या सगळ्या घटकाला रेशन मिळालं पाहिजे, त्यांना धान्य मिळालं पाहिजे आणि त्यांना ते धान्य पुरवण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहेच. आणि म्हणून मी आपल्याला अगदी आपण सांगता आहात की ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, हे फार चांगलं आहे. आपण त्यानिमित्तानं निश्चितच आशावाद बाळगू की महाराष्ट्र सरकार ते करेल. सुधीर भाऊंकडे जाऊयात पटकन. सुधीर भाऊ, दोन प्रमुख मुद्दे समोर येत आहेत. एक म्हणजे निधी कशा प्रकारे अ खात्यातून ब खात्यात वर्ग करता येतो का, या संदर्भात काही अडचणी असल्याचं भाई जगताप म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, जे इतरांना जमतं ते महाराष्ट्रात धान्य वाटपाच्या बाबत का जमत नाही याचं उत्तर सापडत नाही. मला असं वाटतं की कारण नसताना आपण ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, कोणाची जबाबदारी या कारण नसताना यामध्ये अटकलो. याऐवजी जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना 50 पैसे खर्च करून एक फोन केला आणि विचारलं तुम्ही काय करतात, त्यांनी मार्गदर्शन केलं असतं ना. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं असतं, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं असतं. मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की जे भाई सांगताय ती पूर्ण माहिती नाही. जेव्हा अन्न सुरक्षा कायदा केला तेव्हा प्रत्येक राज्याला आपण एक सांगितलं की तुम्ही या पर्यंत मर्यादेत तुम्ही हे करायचं. आणि म्हणून मला आठवतं की मी अर्थमंत्री म्हणून जेव्हा मराठवाड्यात दुष्काळ पडला तेव्हा आपण केंद्रावर अवलंबून न राहता आपल्या राज्याचे 850 कोटी रुपये खर्च करून या 14 जिल्ह्यांमध्ये तो तिसरी कार्डधारक आहे की प्राकुळ्यामध्ये आहे याची कोणतीही अडचण न आणता 850 कोटी राज्य सरकारच्या वतीने खर्च करत होतो. आता प्रश्न तिसरा की राज्याला यामध्ये स्वतःचे खर्च करायचे आहे का, तर नाही. स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स मिटिगेशन फंड यामध्ये आता कोरोना हे सुद्धा आपण डिझास्टर मध्ये टाकले आहे. आपण या वर्षीचा प्लॅन केलाय 4,296 कोटीचा. यामध्ये केंद्राचा 75% हिस्सा आहे 3,222 कोटी, राज्याचा 1,074 कोटी. आता केंद्राने आपले 1,611 कोटी पाठवले. हे मी अतिशय जाणीवपूर्वक सांगतोय, नाही तर आयुष्यात पुन्हा राजकारण करणार नाही. नाही पण सुधीर भाऊ, हे पैसे आले तर मग ते खर्च का होत नाहीत, ते योग्य माणसांच्या पदरी पडत का नाहीयेत? अरे पडत नाही असं का? साधे आपण जे तर्क लावतोय की नाही, आपल्या राज्याचा प्रॉब्लेम एक झालाय. आपण काय राजकारण करायचं नाही असं म्हणायचं आणि प्रत्येक जण या राज्यामध्ये हे कारण नसताना या संकटसमयी राजकारण करतो. आता छोटं उदाहरण घ्या, म्हणजे मी विषय बदलत नाही, पण तुम्हाला तर्क CSR फंड. आता CSR फंड याच्या संदर्भात किती मोठे नेत्यांनी वाद घातले. CSR फंड हा PM केअर मध्ये टाकावा हा 2013च्या कंपनीज ऍक्ट मध्ये 2013 मध्ये ठेवलेला बदल आहे. बरं, आता आपण त्याचं राजकारण केलं, आपण हा विचार केला का कॉमन सेन्स. मग ही मागणी तर मध्य प्रदेशमधूनही येऊ शकते, तिथं भाजपचं राज्य आहे. उत्तर प्रदेशमधूनही येऊ शकते. 2013च्या कायद्यामध्ये आपण स्टेट डिझास्टर अथॉरिटीमध्ये CSR जमा करता येतो, 2013चा कायदा आहे. थोडं विषयांतर होतंय, वेळ मर्यादा आहे म्हणून मी आपल्याला थांबवतो. आताच्या घडीला तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. केंद्र सरकारच्याकडून अपेक्षित तो निधी आणि अपेक्षित ते धान्य पोहोचूनही ते जर समजा संबंधितांपर्यंत वितरित होत नसेल तर उल्का महाजन आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. झारीतले शुक्राचार्य कोण? जारीतल्या शुक्राचार्य कोण हे शोधावं आपण. पण आता जी पूर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कोणीच हा निर्णय घ्यायला तयार नाही महाराष्ट्र शासनामध्ये की रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य देण्याचा निर्णय आपण का घेत नाही. आणि केशरी कार्ड धारकांना देण्याचा निर्णय घेतलाय पण तो 8 रुपये आणि 12 रुपयाने देत आहेत. परिस्थिती खूपच दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. मोफत धान्य देणं आपल्याला शक्य आहे. छोट्या छोट्या राज्यांनी निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या बळावर, केंद्र सरकारची वाट न बघता. तेव्हा भाई जगताप इथे आहेत. भाई जगतापांनी उदाहरण देईन कर्नाटक सरकारचं, दिल्ली सरकारचं, केरळ सरकारचं आणि मुनगंटीवार सरांना सुद्धा, की फक्त उत्तर प्रदेश वगैरे, उत्तर प्रदेशमध्ये तर भुकेचे बळी जायला सुरुवात झालेली आहे.
त्यामुळे जी राज्य चांगल्या पद्धतीने ही योजना राबवत आहेत आणि राज्याचे पैसे घालतायत ते करा ना. आता सरकार फक्त असं म्हणतंय की आम्ही एनजीओज कडून पैसे घेऊ, कंपन्यांकडून घेऊ आणि त्यांच्यापर्यंत काहीतरी खाणं पोचवू. अगदी या प्रकारे हा प्रश्न सुटणार नाहीये. या हक्काच्या कक्षेमध्ये त्यांना आणावं लागेल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कक्षेत सर्वांना आणावं लागणार आहे. त्यामुळे कार्ड नसलेल्यांनाही आम्ही धान्य देऊ अशी उदार भूमिका 3 महिन्यांसाठी महाराष्ट्र शासनाला घ्यावीच लागेल आणि बरं. ती घ्यावी असं आमचं कळकळीचं आवाहन आहे. त्याच्यासाठी कोणतीही अडचण मध्ये आणू नये. कारण ठीक आहे. तळागाळातल्या प्रश्नाचा उल्का हा महाजन, तीव्रता आहे. उल्काताई, वेळेची मर्यादा आहे. मी आता एकच प्रश्न पटकन भाई जगतापांना विचारतोय, त्यांचं उत्तर झाल्याच्या नंतर आपल्याला चर्चा आटोपती घ्यावी लागणार आहे. भाई जगताप, मगाशी सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं की एक 50 पैशाचा फोन झाला असता तर कदाचित मार्ग पटकन निघाला असता. एक उदाहरण देतो. दिशा कायदा आंध्र प्रदेशातला आहे, त्याची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री उठून आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जाऊ शकतात. जर समजा छत्तीसगड काँग्रेसचं सरकार आहे, तिथे काँग्रेसचा मंत्री, तिथे काँग्रेसचा मुख्यमंत्री काय करतो, त्याचे सल्ले महाराष्ट्राला मिळू शकत नाहीत का गरिबाला धान्य द्यायला? नाही, ते मिळू शकतात. फक्त सुधीर भाऊने जे सांगितलंय ते चुकीचं आहे, ते परत एकदा सांगतो. त्याच्यावर माझ्यावर त्यांनी अब्रू नुकसान पाहिजे दावा दाखल करावा. काय आहे की 2013चा रेफरन्स देऊन ते सांगतात आहेत. यांच्यामध्ये प्रधानमंत्री, ज्याला आपण रिलीफ फंड म्हणतो, हा आजचा नाही, तो कित्येक एक वर्षापासून. मिनिट भाई जगताप, प्लीज प्लीज थांबा. भाई जगताप, कृपया पीएम केअरचा वाद आता इथे काढू नका. आपण शिध्यावर बोलतो आहोत, आपण शिधा वाटपावर बोलतो आहोत. भाई जगताप प्लीज, भाई जगताप शिधा वाटपावर बोलत बोला. आहोत. आता हा विषय नव्हता ना, मी थांबवलं त्यांना. आता भाई जगताप, मी सुधीर भाऊंनाही थांबवलं. मी सुधीर भाऊंनाही थांबवलं. करावंच लागेल, ते करावंच लागेल. राज्य शासन ते करेल, त्याची माझी खात्री आहे. आपण कारण मग त्याची भाई पावलं जगताप राज्य तेच शासन म्हणतोय. आता उचलतंय. राहुल गांधी सांगतायत रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या. काँग्रेस काय करणार आहे? आज जर प्रधानमंत्री जर वेगळा जर फंड काढत असतील, हा आपल्या देशात कधीही घडलेलं नव्हतं, पहिली वेळ घडलाय. आणि तो फंड सुद्धा त्याची माहिती मिळत नाही. कृपया शिधा वाटपावर या. कॅग मध्ये सुद्धा नाही. भाई जगताप, कृपया शिधा वाटपावर या. भाई जगताप, कृपया शिधा वाटपावर या. संदर्भ काढायचे असतील तर नेहरूंनी स्थापन केलेल्या PMNRF ला पण कॅग मध्ये स्थान नाहीये. त्याच्यावर वेगळी चर्चा होईल कधीतरी. मी विचारलेल्या प्रश्नावर कृपया मार्गदर्शन करा. भाई जगताप, आपला देशातला सगळ्यात मोठ्या क्रमांक 2चा नेता सांगतोय राज्यात रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य द्या. तुम्ही काय करणार आहात? काँग्रेस नेते म्हणून काय करणार आहात? राहुल गांधींचं ऐकणार आहात की नाही? तर नाही, या ज्या म्हणाल्या, उल्काताई म्हणाल्या, त्याच्यावर ही कार्यवाही होईलच अशी माझी खात्री आहे. एक काँग्रेसचा एक तिरंगेचा शिपाई म्हणून, कारण ते करावंच लागेल सरकारला. हे मी उत्तर दिलं की उल्काताईने सांगितलेलं आणि अनेक लोकांनी सुचवलेलं हे पाऊल याला आपल्या सरकारला, आमच्या सरकारला घ्यावंच लागेल. त्याच्या पाऊल उचलत असताना छत्तीसगड सारख्या ठिकाणी, त्या छोट्या राज्यामध्ये ते पटकन होऊ शकलं. होय, सगळ्यात प्रथम ते राजस्थानमध्ये गेहलोतांनी त्याची सुरुवात केली. हे खरं आहे, केरळमध्ये झाली आणि यशस्वीरित्या झाली. त्याचा सगळा अभ्यास, त्याच्यासाठी 50 पैशाचं टेलिफोन करण्याची गरज नाही, ते दररोज बोलतातच सगळ्यांकडे. ठीक आहे. भाई जगताप यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या ही मागणी केली आणि ती महाराष्ट्र सरकारला मान्य करावीच लागेल. काँग्रेसच्या कडून या संदर्भात काय पाठपुरावा होतो त्याकडे लक्ष ठेवू. आपण या चर्चेमध्ये एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय.